राम राम मंडळी. वाघोली पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी 2026 म्हणजे यंदाच्या स्पर्धेत आज अत्यंत भव्य आणि थरारक असा समारोप झाला. अनेक दिवस चाललेल्या या स्पर्धेत प्रत्येक फेरीत रोमांच, उलटफेर आणि चुरस पाहायला मिळाली आणि अखेर या सगळ्या संघर्षाचा शेवट एका ऐतिहासिक अंतिम लढतीने झालेला आहे. मंडळी, महाराष्ट्र केसरी किताबासाठीची अंतिम कुस्ती महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात चांगली. ही लढत म्हणजे अनुभव, ताकद आणि जिद्दीचा संघर्ष होता. सुरुवातीपासूनच दोन्ही मल्लांनी सावध पण आक्रमक खेळ करत एकमेकांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. कोणतीही चूक महागात पडू शकते याची जाणीव या दोन्ही पैलवानांना अगोदरपासूनच होती. मंडळी, कुस्तीत जसजशी पुढे सरकत गेली तसतसा कुस्तीचा सामना अधिकच रंगत गेला. प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. शेवटच्या क्षणामध्ये सामना अत्यंत अटीतटीचा झाला आणि अखेर नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर यांनी 4-3 अशा गुणफरकाने महेंद्र गायकवाड याला पराभूत करत महाराष्ट्र केसरी किताबावर पुन्हा एकदा आपलं नाव कोरलेलं आहे. मंडळी, या विजयासह हर्षवर्धन सदगीर यांनी डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला. हा केवळ एक विजय नाही तर त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचा, त्यांच्या अनुभवाचा आणि त्यांच्या मानसिक ताकदीचा परिपाकच आहे. त्यांनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत आपली श्रेष्ठता सिद्ध केली. मंडळी, दुसऱ्या बाजूला महेंद्र गायकवाड याने देखील तितकीच जोरदार झुंज दिली. माती विभागात त्याने अत्यंत दमदार खेळ करत अंतिम फेरी गाठली होती. बाहुबली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्रने माती विभागाच्या अंतिम फेरीत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याचा 3-0 अशा गुणफरकाने एकतर्फी पराभव करत विजय मिळवला होता. मंडळी, या विजयामुळे महेंद्रचा आत्मविश्वास उंचावलेला होता आणि महाराष्ट्र केसरी किताबासाठी तो एक प्रबळ दावेदार मानला जात होता. अगोदरपासूनच तो यासाठी झटत होता. मात्र अंतिम लढतीत त्याला पुन्हा एकदा थोडक्यात पराभव पत्करावा लागला. ही त्याची सलग 4थी वेळ ठरलेली आहे जेव्हा महाराष्ट्र केसरी किताबानं त्याला थोडक्यात हुलकावणी दिली. त्यामुळे हा पराभव त्याच्या दृष्टीने निश्चितच वेदनादायक असाच म्हणावा लागेल. पण त्याच्या जिद्दीला आपण सलाम करणं गरजेचं आहे. मॅट विभागातही हर्षवर्धन सदगीर याने जबरदस्त वर्चस्व गाजवलं. त्यांनी सोलापूरच्या युवा मल्ल जयदीप पाटील याच्यावर 10-0 असा एकतर्फी विजय मिळवत फायनल मध्ये प्रवेश केला. या विजयानं हर्षवर्धन यांनी आपली तयारी आणि फिटनेस या दोन्ही गोष्टी दाखवून दिल्या. यानंतर माती विभागाचा विजेता महेंद्र गायकवाड आणि मॅट विभागाचा विजेता हर्षवर्धन सदगीर हे दोन्ही पैलवान महाराष्ट्र केसरी किताबासाठी आमने सामने आले. हीच लढत संपूर्ण स्पर्धेचा शिखरबिंदू ठरली. मंडळी, या स्पर्धेचं आणखी एक आकर्षण म्हणजे विजेत्यांना देण्यात आलेली बक्षिसे. महाराष्ट्र केसरी विजेत्याला यंदा मानाची चांदीची गदा आणि प्रथमच फॉर्च्युनर गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली. तर उपविजेत्याला स्कॉर्पिओ एन ही गाडी बक्षीस म्हणून देण्यात आलेली आहे. या बक्षिसांमुळे स्पर्धेचा दर्जा आणि स्पर्धेचं आकर्षण अधिकच वाढलेलं दिसून आलं. मंडळी, एकंदरीत पाहता हर्षवर्धन सदगीर यांनी संयम, अनुभव आणि अचूक खेळ यांच्या जोरावर महाराष्ट्र केसरी किताब जिंकत आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेलं आहे. तर महेंद्र गायकवाड याने देखील प्रत्येक कुस्तीमध्ये दिलेली झुंज ही सर्वसामान्य कुस्ती प्रेक्षकांच्या मनात कायमच राहणारी ठरणार आहे. तर ही स्पर्धा केवळ विजय किंवा पराभवापुरती मर्यादित नव्हती, तर ती होती जिद्दीची, परंपरेची आणि कष्टाची कहाणी. मंडळी, या स्पर्धेतील सर्व विजेत्या, उपविजेत्या आणि सहभागी मल्लांचे क्रीडा लक्ष परिवारातर्फे मनापासून अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.